गिट्टीगदान थाना क्षेत्र में नए सनसनीखेज हत्याकांड का पुलिस ने खुलासा करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। मामूली उधारी और मुफ्त में खल्ला खाने को लेकर शुरू हुआ विवाद आखिरकार एक व्यक्ति की जान ले बैठा है। पुलिस के अनुसार गुरुवार देर रात पुलिस लाइन टाकली परिसर में हर्ष उर्फ गुड्डू शिवानंद पांडे की बेरहमी से हत्या कर दी गई थी। जांच में सामने आया कि मृतक का पान ठेला संचालक बंटी उर्फ बरहान शेख के साथ करीब 10,000 रुपए और खर्रे की उधारी को लेकर लंबे समय से विवाद चल रहा था। बताया जा रहा है कि हर्ष अक्सर उधारी में खर्रा लेता था और रकम मांगने पर खाते में लिखने की बात कहकर चल जाता था, जिससे रंजिश गहराती चली गई। इसी रंजिश के चलते आरोपियों ने मिलकर हर्ष पर जानलेवा हमला किया। घटना के बाद आरोपी फरार हो गए, लेकिन पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए शाहरुख उर्फ बाबा ताज खान निवासी पिटेसुर, दीक्षित उर्फ दादू सुरेश क्षीरसागर, सुजल उर्फ दिशांत उर्फ बारिक अनिल काले दोनों निवासी अवस्थी चौक और राहुल बेरागढ़ निवासी प्रशांत नगर मानकापुर को गिरफ्तार किया है। शनिवार दोपहर सभी आरोपियों को अवकाशलीन न्यायालय में पेश किया गया, जहां से उन्हें 4 दिन की पुलिस कस्टडी रिमांड में भेज दिया गया है। पुलिस फरार अन्य आरोपियों की तलाश में जुटी है। त्या गुन्ह्यामध्ये जे 9 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी 7 आरोपी यांना अटक केलेली आहे आणि 2 जे आरोपी आहेत त्याच्या पण लोकेशन आपण ट्रेस करत आहोत। आम्हाला असा खात्री आहे की 1-2 दिवसात त्यांना पण आपण अटक करूया। आमच्या माहितीनुसार त्याच्या लेनदेनचे काही प्रकरण होते, जसं की समजा की ते खराब विकत होते आणि त्याच्या पैशाचे काही लेनदेन होते आणि ते बरेच दिवस पासून असं चालत होते। त्याच्यामध्ये किरकोळ गोष्ट पण घडत होते, पण ते लोकल लेवलला सॉल्व्ह झालेले होते आणि हे सगळे माहिती पोलीस स्टेशन पर्यंत आतापर्यंत पोहोचलेले नव्हते आणि त्या दिवस एक स्पेसिफिक त्याच्यामध्ये बात झालेली आहे आणि ते असा गुन्हा घडले। बरोबर आहे, अवस्थीनगर इथे बरेचसे असा पान ठेला आहे ज्यांना परमिशन नाही। या संदर्भात आम्ही NMC कमिशनर सर सोबत पण बोललेले आहे, त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहे आणि त्याच्या सोबत आम्ही मिळून ते जे पान ठेला ज्याच्या परमिशन नाही त्यांना आम्ही काढून भविष्यात असं काही स्पेसिफिक अमाउंट न होते की किती पैसे त्याचे बाकी आहे, पण आम्हाला माहित असं मिळले की त्याच्या रेग्युलर ते लेनदेनचे विषय होते आणि ज्याच्यामुळे ते प्रकरण झाले। ते बेसिकली त्याच्या सोबत होते त्या दिवस। आता स्पेसिफिक त्याचे काय रोल आहे ते आम्ही तपासून निष्पन्न करू, पण ते त्या दिवस त्याच्या सोबत होते आणि आम्ही त्यांना आरोपी केलेले आहे कारण की ते पण ते इन्सिडेंटच्या दरम्यान उपस्थित होते। पण त्याच्या नक्की रोल काय आहे, त्याचे किती पैशाचे व्यवहार झालेले होते, त्याचे किती पैसे बाकी आहे ते आपण निष्पन्न करू आणि तुम्हाला मी भविष्यात ते माहिती सादर करू।